कसा दिसून राहिला तुम्हाला माझा गोंडी लुक? मस्त झकास साडी नेसून दिली का एकच नंबर. मी नाचायलाच लागलो बाप्पा. नाचणंच कमी नाही होत का? गळ्यातलंही दिलं माझ्या मैत्रिणींना लावासाठी. त्याच्याकडे असं होतं नाही. दुसऱ्या ताईच्या घरी गेलो नेकलेस पासाठी. कानातले तिच्याच घरचे घेतलो. तिच्या घरी मस्त सामान होतं का लावासाठी. मग मीनं लावून घेतलं. मग वरच्या गळ्यातलं बेसरी भेटली आम्हाला छोटीशी लावासाठी. मग मी लावून पाहिलो कशी दिसून राहिली तर चांगलीच नाही दिसत होती का मी त्या बेसरवर. म्हणून मीनं विचार केला घरी जाऊन दुसरी लावतो बा म्हणून. असं आम्ही एका दुसऱ्याचं सामान लावत राहतो. आता मला बांगड्या पाहिजे होत्या. आता बांगड्या कोणाला मागायला जाऊन म्हणून गेलो दुसऱ्या घरी बांगड्या मागाले. आबा इजाकडे गेलो तर यांनी मंदी लावत होते. यांनी म्हणे माझ्याकडे नाही म्हणे बांगड्या. म्हणून मी घरी आलो. आता करतो बाय तोंडाची डेंटिंग पेंटिंग. नाही पहिलं केसच करून घेतलो. मोबाईल मध्ये चार्जिंग नव्हती म्हणून मोबाईल ठेवलं होतं साईडले. खुलेच केस बरे दिसत आहे का? माझी मैत्रीण म्हणे खुले नाही ठेवायचे म्हणते बांधाचे म्हणे. मी म्हणलं बरं बाई तू जशी म्हणते तसं. तिनं मला मस्त चोला पाडून दिला. मस्त मोराचा पकई लावला होता का मीनं. साईडले जे डोक्याला घुंगर लावून आहे ना ते तिच्या पोरीचे चाड होय जे मीनं घुंगर लावले आहे. मस्त माझ्या मैत्रीनं जुगाड लावून दिला का नाही. कारण की सगळं सामान आमच्याकडे होतं नाही तर आम्ही इकून तिकून जुगाड लावून नाही का पुरं काम केलो. अशी मैत्रीण पाहिजे जुगाड लावून द्यायची. असं नाही का डोक्याला स्ट्रॉ बी लावलं होतं. तोंडाला पावडर लावायच्या अगोदरच तिनं मला टिकला लावून देऊन दिला. म्हणलं थांब जरा तोंडाला काहीतरी लावतं दे. म्हणून मीनं नाही का थोडासा खाकी पावडर घुसाळून टाकला. फक्त चेहऱ्याला पावडरच लावलं होतं मी काहीच नाही लावलं. एवढी सुंदर तयारी केल्यावर मला काही लावायची गरजच नव्हती. असाच चेहरा माझा मस्त ग्लो करून राहिला होता का. मस्त हिनं टिकल्या बी लावून दिल्या होत्या मला छोट्या छोट्या. त्याच्यात कुंकू बी लावून दिलं. थांबा तुम्हाला पुरा फायनल लुक दाखवतो माझा.